पालकमंत्री संजय शिरसाट यांची शहरात पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केल्या व भगव्याची शान राखताना हातात धनुष्यबाण असणे गरजेचे आहे। धनुष्यबाण नसला तर दुश्मनचा निपात होऊ शकत नाही। तसेच महापौर हा शिवसेना शिंदे गटाचाच होईल असा विश्वासही पालकमंत्र्यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केला। मला वाटतं हे वाईटच आहे। त्यांचा आम्ही नीट आज बंदोबस्त करू। तुम्ही तुमच्या मतदारसंघात तुमच्या त्या पुण्यापासून चाललेल्या बारामतीपर्यंत जो चाललेला धुमाकूळ आहे त्याकडे लक्ष द्या। तुम्हाला जी काही खाजवायची सवय आहे ना ती बंद करा। आम्ही इथचे हे जे काही चिल्लर चालणार गुंड आहेत ना त्याचा बंदोबस्त करायला आम्ही समर्थ आहोत। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद शिगेला पोहोचला। मुंबईत काढायचे असं शिंदेचा नाईकावर हल्ला बोललाय तर चोरांच्या उलट्या बोंबावर पुन्हा शिंदे साहेबांना डिवचला आहे। गणेश नाईक काय बोलतात त्याची सगळी दखल त्यांचे नेतेही घेत आहेत। वारंवार त्यांना समज दिलेली आहे। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी शिंदे साहेबांवर डायरेक्ट जर टीका केली तर त्याचं प्रत्युत्तर सुद्धा डायरेक्ट आम्ही त्यांना देऊ। एमआयएम सोबत जी युती केली त्यावरून भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर सगळी नाराजी व्यक्त करण्यात आली। प्रभाव निवडणूक पडू शकतो असं मला सामनामधून समाधान भाजपच्या त्या पक्षांनी काय भूमिका घेतली एमआयएम बरोबर युती केल्याचं माध्यमातून कळालं आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणून आता हा वाद वगैरे संपलेला आहे। एमआयएम बरोबर कुठेही त्याची सुद्धा युती नाही। त्यामुळं वारंवार त्यालाच पुन्हा हवा देणं हे योग्य नाही। त्या मुलाखतीतला एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, राज उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट कसा आणि तरीही तुम्हाला मुंबई जिंकायचा आत्मविश्वास कसा वाटतो असं त्यांनी प्रश्न विचारला। त्यावर राज ठाकरेंचं उत्तर आहे काय, आम्ही खूप आधीपासून हे नियोजित सगळं काम करतोय। कोपऱ्यात गेलोय, सभा घेत नाही याचा अर्थ आम्ही काम करत असं नाही। ठाणे आणि मुंबईत आम्ही सगळं पिंजून काढलेलं आहे आणि याच पद्धतीने कामाने आम्हाला विजयाचा विश्वास नाही। राजसाहेब आहे त्यांची बोलण्याची शैली वेगळी आहे, परंतु राजसाहेब कोपऱ्यात गेल्याने पक्ष वाढतो किंवा सीट निवडून येत आहेत हा गैरसमज आहे। तुम्हाला सर्वांच्या समोर जाणं गरजेचं होतं आणि तुमचा सुद्धा या युतीमध्ये किती वापर केला जाईल याबद्दल तुम्हालाही चांगली कल्पना आहे। ज्यांच्या मागे कोणी नव्हतं त्यांना आता तुमच्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून ही मजबुरी झालेली युती आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले जे मुंबईमध्ये जन्माला आलेले आहे ते म्हातारा होईपर्यंत ते विकास मुंबईचा करू शकले नाही, आता काय विकास करणार, ते म्हातारे झाले। ठाकरेंना उद्देशून असं म्हणाले आणि त्याच म्हणाले की शिंदे आणि विकास केला नाही। ही वस्तुस्थिती पाहा ना तुम्ही। महानगरपालिकेवर सत्ता कुणाची? शिवसेनेची। दरवेळेला दर पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबत कुणामुळे होती? दरवेळेला तिथं खड्डे का पडत होते? अनेक अपघात का होत होते? कोणतं गार्डन डेव्हलप तुम्ही केलं? कोणते मोठे कामं केले? हे तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये आलं पाहिजे ना। वचननामा जाहीरनामा याच्यात आले पाहिजे ना। आता जी काही स्पीड केली आम्ही दाखवलेली गेल्या 3.5 वर्षामध्ये, आता कोस्टल रोड सुरू झाला, सर्व रोडचे कामं सुरू झालेले आहेत। आताच मुंबईकरांचा जो श्वास कोंडलेला होता तो आता मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे। अटल सेतू असेल, एक्सप्रेस वे असेल, हे सगळे कामं जे आहेत ना गतीने करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीने केलेला आहे। हेच मुंबईकर जाणतो राहा। आता कुठेतरी मुंबईकरांना विश्वास वाटायला लागलाय की यापुढे मुंबईचा विकास ही महायुतीच करेल। बंडखोरी रोखण्यासाठी मुंबईत गुप्तता पाळून सगळी युती केली होती, मात्र आता मुंबईत 4 असे महत्वाचे प्रभाग आहेत ते महायुतीचा एकही उमेदवार नाही। काही प्रभाग असतात त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नसतात। आता आमच्याकडे सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नाहीत आणि भाजपचे पण नाहीत। म्हणून काही ठराविक जे काही प्रभाग असतात त्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट नसतात, हे आम्हाला मान्यच आहे आणि तिथे आम्ही जास्त प्रचाराच्या भानगडीत पडत नाही। म्हणून याची काळजी करायचं काही कारण नाही। असं आहे की तुम्ही तुमच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 50 कोटी एकदम मोठी घोषणा दिल्यावर तुम्ही फार चिडायचं, मात्र मुंबईमध्ये भाजपच्या वतीने अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या वार्ड क्रमांक 173 मध्ये आणि तुम्हाला
50 खोके एकदम ओके अशा घोषणा भाजपा तिथे देताना पाहिजे. भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबा अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून अशा घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार, ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना, ते आता ती घोषणा पण विसरलेत. कापून टाकू, पोस्टमार्टम करू, मुंडके छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठे गेली बघा. आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांना अशी जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. ते काल शिंदेची आणि संजय राऊतांची भेट झाली, त्यावर संजय राऊतांचं असं वाक्य आहे, ते राज्याचे बेकायदेशीर उपमुख्यमंत्री आहेत. काय हेलो केलं, ते माझे जवळचे मित्र होते पण ते पळून गेले, मग काय करतात, दिसले तर हेलो केलं. काय बोला या माणसाला, कधीतरी खरं बोललं पाहिजे ना आयुष्यामध्ये. एखादी गोष्ट ज्या शिंदे साहेबांचे तुम्ही पाया पडत होते ना राज्यसभेवर जाण्यासाठी, विसरले? तेच एकनाथ शिंदे होते ना विधान भवनात, मी तिथं होतो ना सोबत तुमच्या. त्यांनी एक जरी बोट इकडे तिकडे केलं असतं तर जे अर्ध्या मतांनी निवडून आलेत ना, ते आज राज्यसभेत दिसले सुद्धा नसते. म्हणून ज्यांनी उपकार केले त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्यांनी आपल्यावर कधीतरी संकटकाळी मदत केली त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्या नेत्यांसाठी तुम्ही आज बोलतायत ना, त्यांच्याबद्दल तुमचं काय पूर्वी मत